नमस्कार, मी दिनकर संजयराव काळे, राहणार बाबुलतारा, तालुका परतूर, जिल्हा जालना. मटेरा नवजीवन शेतीसोबत आम्ही 2 वर्षापासून जोडले गेलेलो आहोत. पुनर्जीवित शेती म्हणजे काय, तर जेव्हा बेडवर पीक घेण्याची माहिती आमच्याकडे आली तर गेल्या 2 वर्षापासून आम्ही बेडवरती पिकं घेत आहोत. आणि बेडवर पीक घेण्याचे फायदे असे झाले, जास्तीचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस ते पाणी आपल्या जमिनीला चिबड करीत नाही, आणि ज्यावेळेस कमी पाऊस होतो त्यावेळेससुद्धा आपल्या पिकाच्या पाण्याची ही गरज भागवल्या जाते. म्हणून याचा सगळ्यात मोठा जास्त फायदा असा होतो की आपली जमीन सुपीक होते, आणि जमीन सुपीक झाल्यामुळं त्याच्या जीवाणूची आणि गांडुळाची योग्य प्रकारे अशी वाढ होते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जर आपण सर्व शेतकरी बेडवरती पिकं घ्यायला लागलो तर आपल्या जमिनीमधली पाण्याची पातळी वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. जास्तीचं जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते लवकर निचरा होऊन आपल्या पिकाच्या मुळांना ऑक्सिजन मिळण्यास मदत होती. की जास्तीचा पाऊस पडून जिथं आपण सतत मशागत करीत असतो, जिथं वखरपाळ्या मारतो, जिथं नांगराट करतो, तिथं परत मातीचा वरचा थर वाहून जाण्यास कारण ठरलं जातं. तर तेही या झिरो टिलेजमध्ये आणि बेड पद्धतीमध्ये मातीचं सुद्धा संवर्धन केलं जातं. आणि पर्यायानं सतत आपल्याला मशागत करीत राहण्याची गरज नाही. एकदा बेड पाडले की आपण किमान 20 वर्षापर्यंत ते बेड मोडू नये, त्याच बेडवर परत आपण पिकं घेतले पाहिजे. जमीन झाकून ठेवली पाहिजे. घेतलेल्या पिकाचं आपल्याकडे जर कपाशी असेल तर त्याचं श्रेडिंग करून ते त्याच ठिकाणी पडू दिलं पाहिजे. आंतरपीक त्याच्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे. तर मी अशी विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना की त्यांनी सुद्धा बेड पद्धतीचा आपल्या पीक पद्धतीमध्ये आणि शेतीमध्ये उपयोग करावा आणि स्वतः आनंदी होऊन आपल्या पीक उत्पादनामध्ये वाढ करावी. स्वस्थ माती, फायद्याची शेती. धन्यवाद.